जीवनात कधी थांबणे सोपे असते, पण पुन्हा उभे राहून शिक्षण सुरू करणे ही खऱ्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे। नवी मुंबईत कष्टकरी महिलांची अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे। अनेक वर्षापूर्वी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी महिलांनी पुन्हा अभ्यास सुरू करत यंदा 10वीची परीक्षा देण्याचा निर्धार केला आहे। प्रभात ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत थोरात यांनी सांगितले की या उपक्रमाची सुरुवात 10 मे रोजी झाली। त्या दिवशी प्रभात ट्रस्टने रोजगारींवर काम करणाऱ्या महिलांसाठी आता थांबायचं नाही या चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो आयोजित केला होता। या चित्रपटातून प्रेरणा मिळाल्यानंतर महिलांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर प्रभात ट्रस्ट आणि स्त्रीमुक्ती संघटना यांचे संयुक्त विद्यमाने ज्यांचे 10वीचे शिक्षण अर्धवट राहिले होते अशा महिलांसाठी विशेष अभ्यास वर्ग सुरू करण्यात आला। हा वर्ग वृषाली मखदूम यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाला। पाऊस, आजारपण, लांबचा प्रवास आणि घरातील जबाबदाऱ्या अशा अनेक अडचणींवर मात करत महिलांचा हा शिक्षण प्रवास सातत्याने सुरू राहिला। परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या। शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यापासून ते गॅप सर्टिफिकेट तयार करण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले। मात्र महिलांची जिद्द कायम राहिली। त्यांचा हा निर्णयच यशाची पहिली पायरी ठरला। 10वीच्या परीक्षेपूर्वी प्रभात ट्रस्टतर्फे विद्यार्थिनीचे औक्षण करून त्यांना शुभाशीर्वाद देण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी उदयकुमार शिरुकर, गझलकार अप्पा ठाकूर, अभियंता रमेश भोतकर, डॉक्टर वंदना कुचिक, डॉक्टर आश्लेषा थोरात तसेच प्रभात ट्रस्टची टीम उपस्थित होती। या सर्व विद्यार्थ्यांची मेहनत नक्कीच यशात परिवर्तित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे, कारण त्या थांबल्या होत्या पण हरल्या नव्हत्या। खूप छान वाटते आणि अनुभव पण छान आहे किंवा मॅडम आम्हाला सर इतके छान शिकवतात ना, त्यांच्यामुळे खूप आम्हाला कॉन्फिडेशन आला की आम्ही करू शकतो हे सगळं काही। शिकण्याची जिद्द निर्माण झालेली आहे आमच्यामध्ये खूपच। 10वी कंप्लीट करावी म्हणजे काय एकंदरीत आजचा मराठीचा पेपर आहे तर कसं हुरहुर काहीच नाही आम्हाला, कारण आमचं कम्प्लिटली अभ्यास करून घेतलाय, त्यामुळे आम्हाला हुरहुर याची काहीच वाटतच नाहीये। खूपच छान वाटतं। सुरुवात कशी झाली? वर्षभर कसा अभ्यास? वर्षभर आमचा रोज आम्ही वर्ग भरायचा आमचा, आणि त्यामुळे आम्हाला सर सगळे शिकवायचे अभ्यास। हर एक विषयाला हर एक सर असायचे, प्रत्येक तासाला शिकवायचे, एक तास। काय वाटतंय? काय नाही, अनुभव चांगला भेटलाय। 10वीची परीक्षा द्यायला चांगलं वाटतं एकदम, आणि खूप खूप अडचणी आल्या 10वीची परीक्षा देताना। अजून सुरुवात आहे। आता ही 10वी पास झाल्यानंतर आम्ही 12वी सुद्धा करणार आहेत, सरांच्या माध्यमातून आम्ही करणार आहेत। अशी सरांना विनंती आहे, आमच्या पाठीशी उभे राहावेत। तुम्ही सगळे काम करून हे करताना हो, काम करून म्हणजे रोज काम करावं लागतं। कामाला जाऊन दुपारी इकडे यावं लागतं। मुलांची शिक्षण असतात, त्यांना सोडवा, सगळे ते टिफिन बनवा, संध्याकाळी परत घरी जावा, परत कामाला जावा। सगळ्यांचं असं हे बघून एकदम हे निर्माण झाली, बाबा नाही शिकलंच पाहिजे। प्रत्येकाने असं म्हणजे भावना व्यक्त केली, आपण शिकलंच पाहिजे, शिक्षणाशिवाय पर्यायच नाहीये दुसरा काही।